मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर आजचा हा तिसरा दिवस आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या संख्येने नवी मुंबईत देखील दाखल झालेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की नवी मुंबईमधील त्यांचं राहण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे। खरं तर जे आंदोलक आहेत त्यांच्यासाठी नवी मुंबईमध्ये एक APMC मार्केट असेल तर दुसरं सिडको एक्झिबिशन सेंटर असेल, या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे। सिडको एक्झिबिशनमध्ये 50,000हून अधिक जे मराठा बांधव ते सध्या वास्तव्यास आहे। मी सध्या सिडको एक्झिबिशन या सेंटर या ठिकाणी आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की 1 लाखाहून अधिक ज्या पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी सध्या आलेल्या आहेत। खरं तर बीडवासियांनी मराठा समाजाकडून या सध्या बाटल्या आलेल्या आहेत। खरं तर आपण पाहतोय की 50,000 या ठिकाणी मराठा बांधव सध्या वास्तव्यास आहेत। त्यांच्यासाठी आता पाण्याची चिंता देखील मिटलेली आहे। खरं तर काल ते पाणी पाणी बोलत होते, आज आपण पाहू शकतो दृश्यामध्ये सगळीकडे पाणीच आपणास पाहायला मिळते। आणि दुसरी गोष्ट आता खरं तर आपण 6 वाजत आलेले आहे। त्यांचं जेवण देखील या ठिकाणी सध्या तयार होतं आहे। आपण पाहतोय की बटाट्याची भाजी असेल अशी मिक्स भाजी या ठिकाणी सध्या तयार केली जात आहे। खरं तर ही 100 किलोची भाजी आहे। आपण पाहू शकतो की यामध्ये 200 किलो बटाटा आणि 300 किलो वेगवेगळ्या भाज्या अशी 400 किलो एकंदरीत ही भाजी या ठिकाणी आपल्याला तयार होत आहे। आपण दुसरीकडे देखील बघू शकतो की तिथे देखील गॅसवरती टोपवरती उकळची भाजी सध्या तयार होत आहे। खरं तर ही कमीत कमी 200 ते 300 जण हे आरामात खाऊ शकतात अशी या ठिकाणी ही भाजी तयार करण्यात येत आहे। दादा, खरं तर आम्ही मगासून आपल्याला बघतोय आपण भाजी तयार करत आहात, आजचा मेनू काय असणार आहे? पहिल्यांदा सर्वांना शिवराय। आज मनोजदादा जरांगे साहेब आझाद मैदान येथे 3 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। त्या बसल्याच्या नंतर सर्व पाठिंबा देण्यासाठी इथं आंदोलक आलेले आहेत। त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी वाशीमध्ये केलेली आहे। त्या ठिकाणी भरपूर काही दिलं जातं, परंतु ही जागा लोकांना बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी काल तिथं आम्ही 10,000 लोकांची जेवणाची व्यवस्था केली होती। आमचे आरोग्य सेवक बाजीरावदादा चव्हाण यांनी ती व्यवस्था केली आणि या ठिकाणी आजपासून जोपर्यंत आंदोलन चलन तोपर्यंत ही व्यवस्था चालू राहणार आहे। आज आम्ही काल खिचडी दिली होती, आज चपाती, भाजी आणि पाणी ही सगळी व्यवस्था आज आता बऱ्याच वेळापासून आम्ही पंगत दिली होती। आता आणखीन लोक तिकडून यायला लागलेत। ते आल्यानंतर ते सर्वांना रात्री जोपर्यंत सर्व लोक जेवत नाहीत तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे। खरं तर साधारण आपण भाजी आणलेली आहे, भाजी या ठिकाणी बनवत आहात, पाण्याच्या बाटल्या आणल्यात, खर्च किती आला? नाही, खर्चाचा हिशोब म्हणजे या ठिकाणी सांगणं योग्य नाही, कारण पण एक अंदाज आहे समाजासाठी जे करतोय ते सांगायचं नसतं, त्याच्यामुळे आम्ही ते सांगणार नाहीत। खर्च फुकट भेटू किंवा आम्हाला 10 रुपये लागू, त्यामुळे खर्चाची गोष्ट या ठिकाणी दादासाठी खर्च हा ज्याप्रमाणे तुम्ही आज भाजी देणार आहात, पाण्याच्या बाटल्या देणार, उद्या पण तुमची अशीच जी प्रक्रिया असणार आहे का? जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही दररोज करणार आहे। नक्की, धन्यवाद। दादा, आम्ही मगासून तुम्हाला देखील बघतोय, खरं तर भाजी या ठिकाणी सुंदर तिचा सुगंध देखील येत आहे। तर भाजी आज खरं तर मराठा बांधवांना खायला चांगली मिळणार आहे, पाणी देखील मिळणार आहे। तुमची काय भावना? मनोजदादा जरांगे यांच्यासाठी जे ग्रामीणमधून सगळे मराठा बांधव आलेले आहेत त्यांच्या जेवणाची 2 दिवसापूर्वी प्रचंड हाल झाले। त्याच्यानंतर जे मॅसेज गेले इथल्या आमच्या स्थानिकच्या सगळ्या बांधवांनी पाणी बॉटल भाजीपाला आता मनोजदादा जरांगेसाठी पूर्ण तरुण मंडळांनी इथल्या आणि ग्रामीणच्या पूर्ण एकत्र करून आणि हे बाजीरावदादा चव्हाण यांनी पाणी बॉटल आणि हे भाजी पूर्ण चपाती ह्याची सोय केलेली आहे। नक्कीच, खरं तर आपण बीडवरनं आलेला आहात। खरं तर काही जण APMC मार्केटमध्ये देखील वास्तव्यास आहे, तिकडे जेवणाची व्यवस्था नाही, त्यांना काय आव्हान द्याल, त्यांना काय संदेश द्याल? आम्ही मेसेज पाठवलेत सर त्यांना, आता ते कारण की कालपासून आम्ही त्यांच्याकडे जातोय, त्यांना माहीतच नाही की सिडको एक्झिबिशन खरं जेवायला आहे की नाही। नाही, मेसेज पाठवले साहेब सगळ्यांना आणि तिथं आझाद मैदानावर आलोचन पण केली की ह्या ठिकाणी एवढ्या लोकांचं जेवण आहे। खरं तर मनोज जरांगेंचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे, काय वाटतं कधीपर्यंत आरक्षण मिळेल ना? आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणारच नाहीत। 1 महिना लागू, किती दिवसही लागू। काही वेळापूर्वी आपण पाहतोय की काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे देखील जरांगे पाटील यांना भेटायला गेल्या होत्या। मराठा बांधवाने त्यांची गाडी अडवली। कोणाची? सुप्रिया सुळेंची। हां सर, अडवाच लागते। म्हणजे कसं आहे, आज आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मराठा समाज शांततेरीत्यानंच चाललंय। मग ज्यावेळेस जर उद्रेक होईल त्यावेळेस उद्रेक सुद्धा करायला मराठी समाज तयार आहे। खरं तर जरांगेने पाणी देखील उद्यापासून सोडण्याचा निर्धार केलेला आहे। हो, पाणी आता अन्न पाणी त्यानं मागो वेळोवेळी किती वेळेस उपोषण झाले। आज कमीत कमी त्याचे उपोषण 9 वेळेस उपोषण झालं, तरी सरकार त्याच्याकडे लक्ष करीत नाही। म्हणजे त्या अर्थी सरकारचं याच्यामध्ये हे दिसाले थोडं, सरकारने यावेळेस तरी आरक्षण द्यायलाच पाहिजे। पहिलं तरी इलेक्शन होते, आज मला सांगा इलेक्शन नसून लाखोंच्या संख्येनं कोटीच्या संख्येनं जनता या ठिकाणी जमलेली आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो की
सुगंधित अशी भाजी म्हणजे मिक्स भाजी खरं तर बाजीराव चव्हाण यांनी ही दिलेली आहे. खरं तर आपण पाहतो की असंख्य पाणी आणि सगळं या प्रकारे त्या देण्यात आलेलं आहे. खरं तर बीडमधून बाजीराव चव्हाण या ठिकाणी मस्त सोयीसुविधा केलेल्या आहे. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.